व्यक्तीला त्याचं आयुष्य जगत असताना ज्या काही मूलभूत गरजांची गरज पडते, ज्याला आपण फंडामेंटल नीड्स असं म्हणू शकू, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे काही भौतिक आणि अभौतिक गोष्टी लागतात त्यापैकीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑर्गॅझम नामक भावना किंवा ऑर्गॅझम ही संकल्पना. ऑर्गॅझम या शब्दाचा साध्या सोप्या सरळ भाषेत एक सिंपल अर्थ आहे, तो म्हणजे आपल्या मनात असणारी किंवा आपल्याला वेळोवेळी जाणवत असणारी समाधानाची भावना, तृप्ततेची भावना आणि पूर्णतेची भावना. आणि याच संकल्पनेभोवती आपलं संपूर्ण आयुष्य केंद्रित असतं, कारण माणसाला आयुष्य जगताना अल्टिमेटली पाहिजे तरी काय असतं, तर त्याला समाधान हवं असतं, त्याला पूर्णता हवी असते आणि त्याला समाधानाची आणि तृप्ततेची भावना पाहिजे असते. आणि त्याचसाठी तो त्याच्या भौतिक आणि अभौतिक गरजांची पूर्तता करण्याच्या प्रयत्नात असतो. तर याच संदर्भाने व्यक्तीला त्याच्या आयुष्यात ऑर्गॅझम मिळवून देण्यात एक महत्त्वाचा अडथळा ठरत असतो, ते म्हणजे त्याच्या आतल्या वृत्ती किंवा त्याचे आतले स्वभाव. आणि म्हणूनच या वृत्ती दूर करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यात बरंच काही करत असतो. कोणी देवाचं नाव घेत असतं, देवाची भक्ती उपासना आराधना करत असतं, कोणी योगा करत असतं, कोणी ध्यान करत असतं, कोणी स्वतःला समजून घेत असतं, स्वतःवर काम करत असतं, कोणी दुसऱ्यांवर काम करत असतं. असं प्रत्येक मार्ग प्रत्येक व्यक्ती त्याच्या पद्धतीने कुठला ना कुठला मार्ग निवडतच असतो. आणि म्हणूनच याच संकल्पनेभोवती केंद्रित असणारी आपली ही व्हिडिओची सिरीज, की ज्यामध्ये ऑर्गॅझम प्राप्त करण्यासाठी व्यक्तीला जे काही अडथळे असतात, म्हणजेच त्याची जी काही वृत्ती किंवा स्वभाव असतात, हे वृत्ती किंवा स्वभाव दूर करण्यासाठी त्याला भारतीय ऑकल्ट सायन्स कशा प्रकारे मदत करू शकतं याबद्दल आपण बोलत आहोत. ऑकल्ट सायन्स म्हणजे गूढ किंवा गुप्त शास्त्र किंवा रहस्य. या ऑकल्ट सायन्समध्ये विविध प्रकारच्या शास्त्रांचा समावेश होतो. ज्योतिषशास्त्र हे त्याचं मूळ शास्त्र आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ॲस्ट्रॉलॉजी असं म्हणतात. पण ज्योतिषशास्त्राबरोबरच या ऑकल्ट सायन्समध्ये न्यूमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र, टॅरो कार्ड, फेस रिडिंग, हस्तरेषा तज्ञ म्हणजे हस्तरेषा, त्यानंतर आपले जे हाताचे ठसे असतात त्याचं शास्त्र आहे. त्यानंतर जे वेगवेगळे रत्न किंवा वेगवेगळे निसर्गात आढळणारे हे जे रत्न किंवा ज्याला आपण दगड किंवा स्टोन्स म्हणू शकू, तर हे दुर्मिळ रत्नाचं शास्त्र आहे. असे वेगवेगळे शास्त्र या ऑकल्ट सायन्स अंतर्गत येत असतात. आणि हे शास्त्र माणसाला त्यांचं आयुष्य सुखी करण्याच्या दृष्टीने किंवा त्याला आयुष्यात एक मार्ग दाखवण्याचं, दिशादर्शन दाखवण्याचं काम करत असतं. आणि म्हणूनच या ऑर्गॅझम सिरीजच्या निमित्ताने आपण थोडंसं न्यूमरोलॉजी हे शास्त्र सुद्धा डिटेल समजून घेत आहोत. त्याच सिरीजमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये शुक्र या ग्रहाबद्दल किंवा 6 या नंबर विषयीची माहिती बघणार आहोत. माझ्या न्यूमरोलॉजी या सिरीजची सुरुवात मी म्हणजे एकदम काय म्हणता येईल, एक उद्देश ठेवून शुक्र ग्रहाने किंवा 6 या नंबरनी सुरुवात करत आहे. त्याच्या मागे एक महत्त्वाचं कारण आहे. बघा, मागच्याही एका व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्र किंवा न्यूमरोलॉजी ही संकल्पना समजून सांगताना मी असं सांगितलं होतं की आपल्या जन्मकुंडलीतले 9च्या 9 ग्रह आपल्यावर प्रभाव टाकत असतात. आणि हे ग्रह म्हणजे काय आहे, ही ग्रहांची संकल्पना म्हणजे नक्की काय आहे, तर माणसामध्ये असणाऱ्या विविध स्वभावाला किंवा वृत्तींना किंवा प्रवृत्तींनाच आपले जे शास्त्रकार आहेत त्यांनी ग्रहांच्या संकल्पनेद्वारे, ग्रहांना ॲज अ मेटाफर म्हणून, एक रूपक म्हणून वापरून आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. मग जेव्हा आपण म्हणतो की आपल्या कुंडलीतला एखादा हा ग्रह खराब आहे, तेव्हा बेसिकली आपल्यामध्ये त्या गुणांची कमतरता असते, म्हणून आपल्या आयुष्यात आपल्याला अडथळे येत असतात. आणि मग आता कारण का आपल्याला आपलं आयुष्य सुखी करायचंय, इझी करायचंय, संपन्न करायचंय, यशदायी करायचं आहे, यासाठी आपल्याला आपल्यामध्ये या 9 ग्रहांच्या क्वालिटीज आणणं गरजेचं आहे. असं कधीच होऊ शकणार नाही की हा एक ग्रह माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो कमी महत्त्वाचा आहे. व्यक्तीला परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी किंवा आयुष्य जगण्यासाठी एक परफेक्ट ऑर्गॅझम मिळण्यासाठी या 9च्या 9 ग्रहांच्या ब्लेसिंग्सची म्हणजेच आशीर्वादाची गरज असते. आणि म्हणूनच आपण या 9 ग्रहांची जी संकल्पना आहे ती सायकोलॉजीच्या माध्यमातून समजून घेत आहोत. आणि याच दृष्टीने पहिला ग्रह आपण बघणार आहोत तो म्हणजे शुक्र ग्रह, की न्यूमरोलॉजीमध्ये शुक्र ग्रहाचा नंबर 6 हा आहे.
आणि यामध्ये आपण 6 या नंबर बद्दलच माहिती बघणार आहोत. मग या सर्वात प्रथम न्यूमरोलॉजी सिरीजची सुरुवात करताना मी सर्वप्रथम या शुक्र ग्रहाचीच निवड का केली माहिती आहे? त्याचं कारण असं आहे की शुक्र ग्रह माणसाला काय देतो हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला आपल्या आयुष्यात शुक्र ग्रहाचं महत्त्व लक्षात येईल. आणि म्हणजे तसं तर सगळेच ग्रह, मी जसं म्हणते की सगळेच ग्रह थोड्याफार अर्थाने सगळेच महत्त्वाचे आहेत, पण शुक्र ग्रहाची सगळ्यात पहिली महत्त्वाची क्वालिटी म्हणजे शुक्र ग्रह माणसाला त्याच्या आयुष्यात जे काही सुख असेल, त्याच्या आयुष्यात जे काही वैभव असेल, समृद्धी असेल, ऐश्वर्य असेल, सत्ता असेल, नेमफेम असेल, ग्लॅमर असेल, लक्झरी असेल, ते सगळं उपभोगायला मदत करतो. म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा ग्रह स्ट्रॉंग करणं जरुरी आहे, तो म्हणजे शुक्र ग्रह स्ट्रॉंग करणं आपल्याला जरुरी आहे. बघा, बाकी ग्रहांची प्रत्येक ग्रहाला किंवा प्रत्येक नंबरला त्याचा एक डिपार्टमेंट दिलेला आहे. ठीक आहे, जसं सूर्य ग्रहाला दिलेलं आहे की तुम्ही माणसाला आत्मविश्वास द्या, लीडरशिप द्या, सत्ता द्या, हे सूर्य ग्रहाला दिले. चंद्र ग्रहाला दिलंय की तुम्ही माणसाचं मन सांभाळायला त्याला मदत करा, भावनिक दृष्ट्या त्याला स्ट्रॉंग करा, त्याला क्रिएटिव्हिटी द्यायला मदत करा. गुरु ग्रहाला सांगितलेलं आहे की तुम्ही माणसाला ज्ञान मिळवायला मदत करा, त्याचं शरीर स्वास्थ्य जपायला मदत करा. राहू ग्रहाला सांगितलेलं आहे की तुम्ही माणसाला बुद्धी द्या, महत्वाकांक्षा द्या. बुध ग्रहाला सांगितलेलं आहे की तुम्ही माणसाला बुद्धी द्या, तुम्ही माणसाला व्यावहारिक ज्ञान द्या, तुम्ही माणसाला संतुलन द्या. शुक्र ग्रहाला सांगितले की तुम्ही माणसाला लक्झरी द्या, नेमफेम द्या आणि खूप काही द्या. 7 नंबर जो आहे केतू ग्रहाला सांगितलेला आहे की तुम्ही माणसाला आत्मज्ञान द्या, तुम्ही त्याला मोक्ष प्राप्तीचा रस्ता दाखवा. शनी ग्रहाला सांगितलेला आहे की तुम्ही माणसाला परिश्रम द्या, हार्डवर्किंग नेचर द्या, शिस्त द्या, त्याच्यानंतर प्रामाणिकपणा द्या, हार्डवर्किंग नेचर द्या आणि परिश्रम करण्याची, कष्ट करण्याची, आयुष्यामध्ये शिस्त, सातत्य, संयम आणण्याची हे द्या, क्वालिटी द्या. आणि मंगळ ग्रहाला सांगितले की तुम्ही माणसाला लढाऊ वृत्ती द्या, तुम्ही माणसाला इमानदारी द्या, तुम्ही माणसाला धार्मिक वृत्ती द्या, तुम्ही माणसाला मायाळूपणा किंवा कनवाळूपणा किंवा दयाळू भाव द्या. असं प्रत्येक ग्रहाला त्यांचे डिपार्टमेंट दिलेले आहेत. आणि तुम्हाला माहितीये, हा प्रत्येक ग्रह तुम्हाला तुमच्या आयुष्यात ती क्वालिटी मिळवून द्यायला किंवा ते सुख, ते समाधान, ते वैभव मिळवून द्यायला मदत करेल. मात्र या प्रत्येक ग्रहाने तुम्हाला आयुष्यात जे काही प्रिव्हिलेज दिले आहेत, तुम्हाला आयुष्यात जे काही सुख, समाधान, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य दिले, सत्ता दिलं आहे, सौंदर्य दिलं आहे, शरीर दिलं आहे, छान मन दिलेलं आहे, कोणी बुद्धी दिली आहे, कोणी ज्ञान दिलेलं आहे, कोणी विवेक दिलेला आहे, या प्रत्येक ग्रहाने तुम्हाला जी क्वालिटी दिलेली आहे तुमचं आयुष्य एन्हान्स करण्यासाठी, तुमच्या आयुष्याचा दर्जा उंचावण्यासाठी, ते दर्जा तुमच्या आयुष्याचा उंचावून ते सुख उपभोगायला तुम्हाला शुक्र ग्रह मदत करतो. म्हणून माझं वैयक्तिक असं मत आहे की 1 पासून 9 पर्यंत जे 9 नंबर्स आहेत किंवा जे 9 ग्रह आहेत, या 9 ग्रहांपैकी सगळ्यात महत्त्वाचा ग्रह माणसासाठी कुठला असेल तर तो आहे शुक्र ग्रह. आणि म्हणूनच माझ्या ऑर्गॅझम सिरीजचा पुढचा टप्पा म्हणजे पुढे घेऊन जात असताना जी न्यूमरोलॉजीची ही मी सिरीज सुरू केली आहे, या सिरीजमध्ये पहिलं आपण बघणार आहोत ते शुक्र या ग्रहाबद्दल. आणि या शुक्र ग्रहाला स्ट्रॉंग करण्यासाठी आपण आपल्यामध्ये काय काय क्वालिटीज आणल्या पाहिजे, काय काय गुण आणले पाहिजे, काय काय वृत्ती आणल्या पाहिजे, हे आपण इथे समजून घेणार आहोत. ठीक आहे, सो बी रेडी.